बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे 25 वर्षीय मुलाचा गळा कापला गेलाय। 25 वर्षीय मुशरन सय्यद गंभीर जखमी झालाय आणि गळ्यावर थोडे नाही जवळपास 75 टाके पडलेले आहेत। नाशिकमधील खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। नाशिकच्या वडाळा नाका परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। नायलॉन मांजावर बंदी असून सुद्धा पतंग उडवण्यासाठी त्याचा वापर होतो आणि अशा पद्धतीने अनेकांच्या जीवावर हा सगळा खेळ बेतताना दिसतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, युवकाच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत आणि पोलिसांनी आता या संदर्भात नेमकी काय कारवाई केलेली आहे? शहरभर काही सूचना जारी केल्यात का? रिद्धी, खरं तर दैव बलवत्तर म्हणून या युवकाचे प्राण वाचलेले आहेत। नायलॉन मांजामुळे तब्बल 75 टाके या तरुणाच्या गळ्याला पडलेले आहेत। एकूणच जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजाच्या मुळे जखमी होण्याची जी संख्या आहे ती दिवसांदिवस वाढत चाललेली आहे। संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरासह आणि ग्रामीण भागामध्ये देखील केली जाते। मात्र ही पतंगबाजी करत असताना बंदी असलेला जो नायलॉन मांजा आहे त्याचा सर्रासपणे वापर केला जातोय आणि तोच नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर उठलेला आहे। अनेकांना त्याची इजा झाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक शहरामध्ये 3 ते 4 घटना गंभीररित्या घडलेल्या आहेत। त्यामध्ये अनेकांचे गळे कापलेले गेले आहेत। अनेकांना त्याचे टाके पडल्यानंतर जी दृश्य आहेत ती दृश्य सुद्धा आपण स्क्रीनवर दाखवू शकत नाही, इतकी ती गंभीर दृश्य आहेत। आणि अगदी स्टॅपलरने पिना माराव्या अशा स्वरूपाच्या गळ्यावरचा हा एकूणच पट्टा एका चेन सारखा दिसतो। त्यामुळे ही गंभीर बाब आहे। नायलॉन मांजामुळे एखाद्याच्या आयुष्याची दोरी देखील कापली जाऊ शकते। त्यामुळे नायलॉन मांजा वापरताना जे कोणी पतंगबाजीचा आनंद लुटताय, जे नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजीचा जो उत्सव आहे तो साजरा करत असताना दुसऱ्याच्या जीवाला धोका होणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। आणि याच सगळ्या अनुषंगानं आता नाशिक पोलिसांनी देखील कठोर पावलं उचललेलं आहे। सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे। तडीपारीची कारवाई देखील अनेकांवर केलेली आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये नायलॉन मांजाचा वापर कमी होईल आणि तो हळूहळू थेट बंदच होईल अशा स्वरूपाची यंत्रणा आता कार्यान्वित होणे देखील महत्त्वाचं आहे। रिद्धी, निश्चित धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। पुढची बातमी